Good afternoon, students. In the previous lecture, we have initiated discussion regarding John Taylor distortion theorem, and most of the part of this particular concept we have covered in the last lecture, where we have seen who had invented John Taylor distortion theorem, what is the exact statement of the John Taylor distortion theorem, and what is the concept of the John Taylor distortion theorem, and how there is a distortion in the molecule if we choose the metal ion with a different configuration of the d orbital, okay, or different electronic configuration. So all these points we have covered in the last lecture. We have seen that in the 1937 H.A. Jahn and the E. Taylor, they have discovered the John Taylor distortion theorem, or we can say that they put forth John Taylor distortion theorem. And according to this theorem, what is the statement of this theorem? So statement is that for any nonlinear molecule in an electronically degenerate state, distortion must occur to lower the symmetry, remove the degeneracy, and to lower the energy of the molecule. म्हणजे कुठलाही नॉन लिनियर मॉलिक्यूल जर असेल तर त्या नॉन लिनियर मॉलिक्यूल मध्ये काय होतं की ज्यावेळेस तो नॉन लिनियर मॉलिक्यूल इलेक्ट्रॉनिकली डिजनरेट स्टेट मध्ये असतो, म्हणजेच काय की when all the d orbitals are in a same energy level, or when all the d orbitals are at a same energy level. So in such case there is a distortion of the molecule. म्हणजे थोडक्यात काही कुठलाही नॉन लिनियर मॉलिक्यूल जर असेल आणि तो नॉन लिनियर मॉलिक्यूल जो आहे त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन होतं. कशामुळे डिस्टॉर्शन होतं? बेसिकली टू लोअर द सिमेट्री, टू रिमूव्ह द डिजनरसी अँड टू लोअर द एनर्जी. आता डिजनरसी रिमूव्ह करणं म्हणजे काय की देयर इज अ स्प्लिटिंग ऑफ दी डी ऑर्बिटल. सो डी ऑर्बिटल अंडरगोज स्प्लिटिंग, आणि स्प्लिटिंग झाल्यामुळे काय होईल? T2J and the EG orbital get separated by comparing its energy. So means one orbital will go to the higher energy level and another set of the orbital will go to the lower energy level. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग काय होतं की त्याच्यामुळे मॉलिक्यूलचा शेप चेंज होतो. म्हणजे जो काही त्याचा नॉर्मल एक्सपेक्टेड आयडियल शेप आहे, so this normal expected ideal shape will get changed, it will get distorted again due to the स्प्लिटिंग ऑफ द डिजनरसी. आणि ते डिस्टॉर्शन झाल्यामुळे एनर्जी लेवल जी आहे ती मॉलिक्यूलची ती सुद्धा थोडीशी काय होते, चेंज होते किंवा कमी होते, आणि त्यामुळे मॉलिक्यूल जो आहे तुमचं स्टेबल होतो. बेसिकली आपल्याला माहिती हायर एनर्जी लेवलला जर एखादा मॉलिक्यूल असेल किंवा एखादी स्पेसिस असेल कुठलीही, सो दिस स्पेसिस विल नॉट बी स्टेबल ऍट दॅट एनर्जी लेवल फॉर अ लॉंग टाइम. का? तर बेसिकली हायर एनर्जी लेवलला आपण सुद्धा स्टेबल नसतं. आपलं पण कसं असतं बघा, एखाद्या वेळेस आपली जर एनर्जी वाढली, फारच कॉन्फिडन्स वाढला, त्याला आपण काय म्हणतो, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला. तर ओव्हर कॉन्फिडन्स हा कायम राहतो का? नाही राहत. कधीतरी आपण जमिनीवरती येतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की तुमचे पाय जमिनीवर नाहीत. कायम असं होतं का की आपले पाय जमिनीवर नाहीत? नाही, आपले पाय जमिनीवर येतात थोड्या वेळानंतर, काही गोष्टी कळाल्यानंतर. तसंच इथं आहे की त्या एनर्जी लेवलला आपण ऍक्च्युअली कुठलाही मॉलिक्यूल, कुठलीही स्पेसिस, आयन असेल, मॉलिक्यूल असेल, ऍटम असेल, तर कुठलीही स्पेसिस एखाद्या हायर एनर्जी स्टेटला ही कायमस्वरूपी स्टेबल राहत नसते. इट इज फॉर अ सम पिरियड ऑफ टाइम टू दॅट हायर एनर्जी लेवल, आणि त्याच्यानंतर मग ती स्पेसिस काय होते, खाली येते, ग्राउंड स्टेटला येते. तसंच इथं पण आहे. आणि मग इथं लोअर एनर्जी झाली म्हणजे काय, स्पेसिस बिकम स्टेबल. तो एनी मॉलिक्यूल बिकम स्टेबल, तर तो मॉलिक्यूल जो आहे तो बेसिकली स्टेबल होतो. ठीक आहे. तर याच्या संदर्भात जे काही बरंचसं डिस्कशन आहे की कुठल्या कुठल्या इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंटला जॉन टेलर डिस्टॉर्शन दिसतं. लक्षात येते, जॉन टेलर डिस्टॉर्शन ऍक्च्युअली कुठल्या कुठल्या इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंटला दिसतं, की ऍक्च्युअली म्हणजे डी ऑर्बिटल असेल किंवा डी टू डी ऑर्बिटल मध्ये समजा D1 कॉन्फिगरेशन असेल किंवा D2 असेल किंवा D4 असेल इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट, किंवा D7 असेल, D9 असेल, तर या ज्या केसेस आहेत का नाही, याच्यामध्ये जॉन टेलर डिस्टॉर्शन जास्त दिसतं. का जास्त दिसतं? तर ड्यू टू द अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ दी इलेक्ट्रॉन्स. तर इलेक्ट्रॉन्स अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळे जॉन टेलर डिस्टॉर्शन जे आहे तर तुम्हाला ते या केसमध्ये जास्त बघायला मिळतं. ठीक आहे. तर याच्या संदर्भात मला वाटतं बरंचसं जे काही जनरल डिस्कशन आहे किंवा कन्सेप्ट काय आहे एक्झॅक्ट, तर त्याविषयी आपण खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाठीमागच्या लेक्चरला बघितलेल्या आहेत. त्याचं स्टेटमेंट काय ते मी आत्ताच सांगितलं. परत एकदा सांगतो की काय आहे की कुठलाही नॉन लिनियर मॉलिक्यूल जो त्याच्या इलेक्ट्रॉनिकली डिजनरेट स्टेटला आहे, म्हणजे तिथं अजून स्प्लिटिंग वगैरे झालेलं नाही, आयडियल असं कन्सिडर केलं, तर तिथं काय होतं की स्प्लिटिंग होतं तिथे डी ऑर्बिटल मध्ये. त्याच्यामुळे त्याची काय होते की जॉमेट्री चेंज होते, प्लस त्याची एनर्जी लेवल बदलते आणि तो मॉलिक्यूल डिस्टॉर्ट होतो, त्याचा शेप जो आहे तो बदलतो. आता सिंपल जर याला सांगायचं गेलं आपण,
तर थोडक्यात आपण असं म्हणूया की त्या मॉलिक्युलवरचा जो ताण आहे ना तो ताण रिलीज होतो आणि त्या मॉलिक्युलचा जो ताण आहे तो ताण रिलीज झाल्यामुळे काय होतं की मॉलिक्युल थोडासा काय एका वेगळ्या शेपमध्ये येतो आणि तो तिथं स्टेबल राहतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, आपण एक जर सिम्पल एक्झाम्पल याला रिलेट करायचं म्हटलं तर आपल्यावर सुद्धा बघा समाजाचा बऱ्याच गोष्टींचा ताण असतो की असं वागू नये किंवा असं वागावं, हे करू नये, हे करावं, असं करावं. तर एका विशिष्ट स्ट्रेसमुळे आपण बऱ्याच वेळा काय असतं की आपल्या मनामध्ये जसं वागायची इच्छा असते तसं आपण वागत नाही, बरोबर का? आणि मग काय होतं की बऱ्याच वेळेस स्ट्रेस खाली आपण मग म्हणजे मांडे घालूनच बसलं पाहिजे जेवायला किंवा अशा खूप साऱ्या आहेत. काही गोष्टी संस्काराचा भाग आहे, तो नो डाऊट. पण बऱ्याचशा गोष्टी अनवॉन्टेड ताणामुळे आपल्याला चांगल्या करता येत नाही. तिथं जर तुम्हाला रिलॅक्स केलं, फ्री केलं आणि मग तुम्हाला सांगितलं की आता एखाद्यानं ठरवलं की आता आपण रिलॅक्स व्हायचं, स्वतःचा ताण सगळा घालवून टाकायचा आणि आपल्याला जसं मनाला वाटतं ना तसं आपण वागायचं. तर त्यावेळेस तो माणूस काय करतो की कुठल्याही प्रकारचा समाजाचा ताण घेत नाही आणि मग तो रिलॅक्स राहतो. त्याच्यामध्ये आपल्याला एक वेगळीच एनर्जी दिसते. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसतं. कारण तो काय फार कोणाचं असं म्हणजे सगळ्याच गोष्टी मनाला लावून घेत नाही. काही जण असे असतात बघा, ज्याला कोणीतरी थोडंफार बोललं की त्याच्या मनाला लागतं आणि तो ताण घेतो, स्ट्रेस घेतो. तसं एखादी व्यक्ती अशी आहे की तो कुठल्याही प्रकारचा स्ट्रेसच घेत नाही. तर या कंडिशनमध्ये काय होतं की तो स्ट्रेनलेस किंवा स्ट्रेसलेस बिहेव करतो आणि मग तो कसाही ऍक्च्युअली मग थोडंसं चाकोरीच्या बाहेर जाऊन तो जगायला लागतो. तर तसाच इथं प्रकार आहे. कुठलाही मॉलिक्यूल जर त्या मॉलिक्यूलवरती स्ट्रेन असेल, स्ट्रेस असेल, तर तो मॉलिक्यूल स्टेबल राहू शकणार नाही फार काळ. आणि तो मॉलिक्यूल मग तो काय होईल की ते स्ट्रेस, ताण जो सगळा मोडून काढेल आणि मग तो त्याला तो वाटेल ज्या शेपमध्ये तो कम्फर्टेबल वाटेल ना, तो त्या शेपमध्ये बसेल. फॉर एक्झाम्पल आपण मांडी घालून बसलो आणि आपल्याला सांगितलं की आता 2 तास बसायचंय. आपल्याला काही जणांना मांडी घालायची अजिबात सवय नाही 2 तास. तर तो काय करेल की पाय कोणीकडे तरी पसरून बसेल. तर त्यानं काय केला, तो ताण रिलीज केला आणि त्याची अरेंजमेंट चेंज केली, की मग त्याला लक्षात आलं की या अरेंजमेंटमध्ये मी कम्फर्टेबल आहे. नाऊ आय कॅन सिट फॉर 2 अवर्स ऑर मोर दॅन 2 अवर्स. तर तसा प्रकार आहे जनरल. म्हणजे एकदम सिंपल आहे. जॉन टेलर डिस्टॉर्शन थिअरम म्हणजे अशी काहीतरी फार अवघड गोष्ट आहे असं नाही. फक्त मी इलेक्ट्रॉनिक लेव्हलला जाऊन सांगितलं की ऍक्च्युअली व्हॉट हॅपन्स ॲट द इलेक्ट्रॉनिक लेव्हल. So why there is a distortion in the molecule? It is due to the काय असेल म्हणू शकतो आपण, कशामुळे म्हणू शकतो? इट इज ड्यू टू द what reason? What are the reasons of the distortion of any molecule? Anyone? Please tell me anyone. Yes. कशामुळे डिस्टॉर्शन होतो? कोण कोण आहे इथं? हा, कांबळे सांगा. हर्षा कांबळे. येस. वाय मॉलिक्युल शोज डिस्टॉर्शन? समजणं महत्वाचं आहे बघा. उगीच मी एक साइड नुसतं बोलून उपयोग नाही. शेलार, शेलार तुम्ही सांगताय मॉलिक्यूल डिस्टॉर्ट का होतो? मी आता रिझन तिथे सांगितले की बघा आपल्याला किती जणांना कळतंय. हा, मगदूम तुम्ही सांगा. आपलं शेवटचं लेक्चर आला मग स्वतः मी उगीच मुद्दाम शेवटच्या लेक्चरला क्वेश्चन विचारायला लागलो. कारण कितपर्यंत तुम्हाला कळालं ते पण कळालं. लंबे, हा लंबे तुम्ही सांगा. ऍडमिशन घ्यायचंय ना? मग उत्तर सांगावं लागेल, नाहीतर तुमचं डीएमएलटी कॅन्सल बघा. बोला. एम आय ऑडिबल टू यू? बोला, पटकन बोला. लंबे बोला तुम्ही, लवकर बोला. अरे बाळानो, माझा आवाज येतोय का तुम्हाला? किमान तेवढं तरी सांगा मला. आवाज येतोय? एम आय ऑडिबल? प्लीज रिस्पॉन्स मी, प्लीज रिस्पॉन्स. काही जण सोडून चालले बघा लेक्चर. सर प्रश्न विचारायचं काहीतरी नवीन काढले सरांनी म्हणणार. हा, लंबे बोला. काहीतरी तुम्ही चुकीचं का असेल सांगा मला. काहीतरी उत्तर एक्सपेक्टेड आहे मला तुमच्याकडून. इंटरॅक्शन थोडेसे होऊ द्या, नाही तर मी एकटा शिकवतोय आणि तुम्ही फक्त ऐकून घेते असं नको. प्लीज रिस्पॉन्स. बोला पटकन. अरे बाळानो, मी तुमच्याशी बोलतोय. तुम्हाला आवाज येतोय का माझा? येत असेल तर हो किंवा नाही एवढं तरी सांगू शकताय का नाही? लंबे, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो सर, येतोय. मग काय अडचण काय आहे? तुम्हाला एवढं सांगायला एवढा वेळ लागतो? कुंभार, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो का नाही? येस सर. व्यवस्थित पोहोचतो का आवाज? येस सर.
जाधव, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? यस सर. सर आवाज ब्रेक होत आहे सर. ब्रेक होतोय ना आवाज? मग हे सांगायचं कोण मला की तुमचा आवाज ब्रेक होतोय? मला जर नाही सांगितलं तर मला कसं कळणार आहे? आपण काय फक्त म्हणजे काय म्हणतो, मानसिक समाधानासाठी लेक्चर करतो का? मानसिक समाधान हे कन्सेप्ट समजल्यानंतर झालं पाहिजे. फक्त मी लेक्चर अटेंड केल्यानंतर जर मानसिक समाधान होत असेल तर मग ते आभासी आहे थोडस. पॅराडाईज सॅटिस्फॅक्शन म्हणूया आपण त्याला. आभासी समाधान नकोय आपल्याला. पाटील, माझा आवाज येतोय का? पाटील, आवाज येतोय बघा. आवाज येतोय का नाही हे सांगा. आपल्याला 2 मिनिटं लागतात. परेट, अरे घाबरायचं नाही. तुम्हाला जे काय ज्या काय गोष्टी बोलायचे ते बोलू शकता तुम्ही बिंदास. इट्स युअर राईट टू आस्क क्वेश्चन. प्रश्न विचारणं हा तुमचा अधिकार आहे ना, विचारायला पाहिजे ना. त्यामुळे बोला. कसं काय शिकवू मी सांगा आता तुम्हाला? कारण तुमच्याकडून मला जराही उत्तर येत नाही. मला प्रश्न पडलाय की खरंच मी टॉपिक शिकवलंय का नाही. माझा प्रॉब्लेम आहे का तुमचा प्रॉब्लेम आहे हेच मला कळेना आता. एवढं रिझर्व माइंडेड होऊ नका. थोडस बोला. तुमच्याकडे भरपूर नॉलेज आहे त्यातलं थोडस द्या आम्हालाही. कळू द्या आम्हालाही थोडस. काय करायचं? याच्यातले किती जण होते जॉन टेलर डिस्टॉर्शन थेरम शिकवत असताना, किंवा किती जण नव्हते? त्यांनी हात वरती करा फक्त. रेज युअर हँड. प्लीज रेज युअर हँड. हाऊ मेनी स्टुडंट्स वर ॲब्सेंट in the last lecture? There are only 2 students, or there are only 2 students, 3 students absent in the last lecture. कोण कोण होतं? पूनम गुले, भक्ती पसारे आणि प्रणोती जाधव, हर्षा कांबळे. सगळ्यांनी हात वरती केले. आता बघा, असं एक्झाम मध्ये हात वरती करू नका म्हणजे झालंय. नाहीतर जिंकलं, नाहीतर काय खरं नाही. जिंकलाच बाबा म्हणायचं ऐवजी हारलाच बाबा म्हणायला पाहिजे मग, है का नाही? मी तुम्हाला बोलतोय असं अर्थ घेऊ नका. तुम्ही ऍटलिस्ट जॉईन तरी करताय. व्हॉट अबाउट अदर स्टुडंट्स? इवन दे आर नॉट इंटरेस्टेड टू जॉईन टू द लेक्चर. त्यांच्याविषयी आपण कसं काय बोलणार मग? बोला, है का नाही? ठीक आहे, असू द्या. आता काय माझ्या पुढे खूप क्रिटिकल प्रॉब्लेम आहे. कारण तुम्हाला जॉन टेलर डिस्टॉर्शनच जर कळालं नसेल तर मी त्याचं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला पुढच्या गोष्टी काय सांगणार? डाऊट आहे की नाही माझ्या मनामध्ये? खूप मोठा डाऊट आहे. मग तुमचं काम आहे का नाही मला सांगा? थोडस वाचायला पाहिजे. मी याच्या नोट शेअर केल्या का तुमच्याशी? केले का नाही मला सांगा? येस और नो? नोट्स मिळाल्या का तुम्हाला जॉन टेलर डिस्टॉर्शन थिअरमच्या बीएससी सेकंड इयरच्या ग्रुपमध्ये? बघितलं का? यस सर. या नोट्स तुम्हाला मिळालेल्या आहेत. एक मिनिट. कधी टाकले रिडिंग मटेरियल मी जॉन टेलर डिस्टॉर्शन थिअरमचं? मला वाटतं जवळजवळ त्याला मग साधारणतः 19 मे ला टाकलेलं आहे, बरोबर. आणि नोट्स ज्या आहेत त्या 23 एप्रिलला टाकलेल्या आहेत. इथं माझ्याकडे लिस्ट इथं दिसतंय माझ्याकडे बघा. 23 एप्रिलला टाकलेलं आहे. कसं करायचं मग? करणार काय सांगा? अवघड आहे का नाही? तुमची थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुमच्यापेक्षा जे अब्सेंट असतात, जे लेक्चरलाच येत नाहीत, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे का नाही? ठीक आहे. तर शॉर्ट मध्ये मी सांगितलं परत एकदा की जॉन टेलर डिस्टॉर्शन थेरम काय आहे की कुठलाही मॉलिक्यूल जो आहे त्याचा जो आयडियल शेप आहे ना, त्या आयडियल शेपमध्ये तो नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री असलेला एखादा आपण मॉलिक्यूल घेतला. आता ऑक्टॅहेड्रल मॉलिक्यूलची आयडियल जॉमेट्री काय आहे? आपण काय म्हणतो की देर आर 6 बॉन्ड्स इन द ऑक्टॅहेड्रल मॉलिक्यूल. ऑक्टॅहेड्रल मॉलिक्यूल मध्ये 6 बॉन्ड असतात ऍक्च्युअली मेटलला, बरोबर का? अँड आउट ऑफ दी 6 बॉन्ड्स 4 bonds are in the plane just like this, okay, and the 2 bonds, out of the 2 bond, 1 bond is above the plane, 1 bond is below the plane. So there are such as 6 ligands connected to the central metal atom in the octahedral complex. Okay, so when we can say that this octahedral complex is ideal one. हा octahedral complex ही जी geometry आहे ती ideal कधी असते? तर when this angle is 90 degree
then the angle between these two bond is also 90 degree. म्हणजे जनरली काय की प्रत्येक बॉन्ड मधला अँगल हा 90 डिग्री आहे. म्हणजे बघा 4 प्लेन मध्ये असणारे बॉन्ड त्याचा अँगल 90 डिग्री आहे, प्लस जो अबो आणि बिलो द प्लेन आहे त्याचा पण अँगल 90 डिग्री आहे, प्लस द लेंथ ऑफ द इच बॉन्ड. म्हणजे 6 बॉन्ड जे आहेत ना प्रत्येकाची लेंथ सुद्धा सारखीच आहे. लेंथ ऑफ द इच बॉन्ड इज अगेन सेम. then we can call it is the perfect octahedral complex. Perfect octahedral complex. आता ऍक्च्युअली बघा हे परफेक्ट ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स हा जो प्रकार आहे ना इट इज आयडियल ओनली. म्हणजेच काय की मोस्टली इट इज नॉट प्रेझेंट इन द रियालिटी. मोस्टली इट इज नॉट प्रेझेंट इन द रियालिटी. हा आयडियल आहे. आयडियल म्हणजे काय हो ऍक्च्युअली दिस टाइप ऑफ द केस इज ऑलमोस्ट नॉट पॉसिबल. 100% सगळेचे सगळे बॉन्ड एकसारखे आहेत, अँगल पण बरोबर 90 डिग्री आहे प्रत्येक बॉन्ड मध्ये. सो दिस विल नॉट बी हॅपन इन द रिअल केसेस. ओके, so this is only the ideal case. Such a molecules are mostly not present in the universe. युनिव्हर्स मध्ये असतं काय नक्की तर डिस्टॉर्टेड मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन द युनिव्हर्स. आता डिस्टॉर्टेड इन द सेन्स काय हो, हा बॉन्ड अँगल थोडासा व्हॅरी असेल 90 पासून, जरासा कधी कधी 85 किंवा 86 असेल किंवा 92 93 काहीतरी असेल. हे जे बॉन्ड लेंथ आहेत अबो आणि बिलो ते कमी असतील किंवा जास्त असतील ऍज कम्पेअर टू द रिमेनिंग 4 बॉन्ड्स. हे जे 4 बॉन्ड दाखवले मी ते 1 नंबर 2 नंबर 3 आणि 4 या बॉन्ड पेक्षा वेगळ्या त्याच्या बॉन्ड लेंथ इकडच्या या बॉन्डच्या आणि या बॉन्डच्या असू शकतात. म्हणजेच काय की दीज आर दी डिस्टॉर्टेड जॉमेट्रीज. आणि हे ऍक्च्युअली दीज और सच मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन रियालिटी. नेचरमध्ये रियालिटीमध्ये असेच मॉलिक्युल प्रेझेंट आहेत. आणि हे जॉन टेलरनं ऑब्झर्व केलं. या दोघांनी. आणि त्यांनी असं म्हणलं की ऍक्च्युअली वाय दीज मॉलिक्युल्स शोज डिस्टॉर्शन. तर ते मॉलिक्युल डिस्टॉर्शन का दाखवतात याच्या मागची त्यांनी कारण शोधली. आणि मग इलेक्ट्रॉनिक लेवलवरती जाऊन व्हॉट कुड बी द रिझन्स बिहाइंड दिस दे हॅव डिस्कवर्ड. हे त्याने मग ऍक्च्युअली डिस्कवर केलं होतं. लक्षात आलं का? म्हणजे बघा आपल्याला जो कन्सेप्ट जॉन टेलरनं मांडला तो समजून घेता येणं झाला. त्यांनी मग ऍक्च्युअली बघा ह्या गोष्टी कसं ऑब्झर्वेशन केलं असेल, इलेक्ट्रॉनिक लेवलला जाऊन त्यांनी त्या गोष्टींची कारणं कशी दिली असतील, त्याचं रिझन कसं दिलं असेल. बघा की कधी गेले ते साधारणतः 1937 मध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 1995 वर्षाच्या अगोदर. म्हणजे तेव्हा मोबाईल नव्हता, ना लॅपटॉप नीट होता, ना कुठला तुमचा कम्प्युटर होता व्यवस्थित असाही, पण ते अगदी कम्प्युटर पण नव्हताच थोडक्यात असं म्हणूया आपण. काहीतरी थोडंफार त्याच्या रिलेटेड डेव्हलपमेंट झाले थोडी, पण काहीच नव्हतं. एवढ्या गोष्टी काहीही नसताना त्यांनी हे सगळं शोधून काढलं. मग त्यांना काय लक्षात येते आलं की दिस टाइप ऑफ द डिस्टॉर्शन किंवा दिस टाइप ऑफ द डिस्टॉर्शन्स ऑकर्स इन द मॉलिक्यूल ड्यू टू unequal distribution of electrons in the T2G and EG orbitals. आता T2G आणि EG काय आहे हे पहिलं कळलं पाहिजे. त्याच्यासाठी अगोदर पूर्ण टॉपिक सगळा वाचायला पाहिजे की कुठले ऑर्बिटल हे T2G आहेत आणि कुठले ऑर्बिटल हे EG आहेत. सांगा याच्यात मला T2G ऑर्बिटल कुठले आणि EG ऑर्बिटल कुठले हो? येस, एनीवन प्लीज. which are the T2G orbitals and which are the EG orbitals. तर T2G ऑर्बिटल मध्ये ऍक्च्युअली 3 ऑर्बिटल्स असतात, ते DXY, TYZ आणि DXZ, बरोबर. आणि EG मध्ये काय असेल DX2, Y2 आणि DZ2. सो दीज ऑर्बिटल्स आर प्रेझेंट इन द EG. ओके, म्हणजेच बेसिकली मग काय की या 2 ऑर्बिटल मध्ये, आणि हे सगळं मिळून काय हे सगळं मिळून D ऑर्बिटल आहे. लक्षात घ्या, देर आर 5 D ऑर्बिटल. हे सगळं मिळून D ऑर्बिटल आहे. त्याच्यातले 2 हे T2G असतात, सॉरी 3 हे T2G असतात आणि 2 हे EG ऑर्बिटल असतात, बरोबर. तर बेसिकली मग काय की जनरली मग याच्यावरून आपण मग जॉन टेलरने काय सांगितलं की ड्यू टू द अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, ड्यू टू द unequal distribution of electrons in the T2G and the EG orbital. In the T2G and EG orbital, there is a distortion in the structure. सिंपल आहे, अगदी तुम्ही फार कॉम्प्लिकेटेड करायची त्याला गरज नाही, एवढी सिंपल आहे, बरोबर. आणि मग त्यांनी सांगितलं की कुठल्या कुठल्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला डिस्टॉर्शन जास्त दिसतं.
म्हणजे डी ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल किंवा डी ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, 5 असतील, 7 असतील, 9 असतील. 5 ला कमी येतं, पण बऱ्यापैकी 7 असेल, 9 असेल, 3 असेल, 4 असेल. डी ऑर्बिटल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. डी ऑर्बिटल मध्ये टोटल 10 इलेक्ट्रॉन्स बसतात. डी ऑर्बिटल मध्ये टोटल 10 इलेक्ट्रॉन बसतात. त्याच्यात किती इलेक्ट्रॉन बसल्यानंतर तिथं ऍक्च्युअल अनइक्वल इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन होतं T2G आणि EG मध्ये, ते जॉन टेलरनं सांगितलं आणि त्यांनी ऍक्च्युअली सगळं हे प्रूव्ह करून दाखवलं. नुसतं काही गप्पा मारल्या असं नाही. त्यांनी हे सगळं प्रूव्ह करून दाखवलं की ज्यावेळेस डी ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे त्यावेळेस डिस्टॉर्शन जास्त झाले. कसं जास्त झालं, त्यांनी त्याचे इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्राज घेतले, त्या सगळ्यांची स्टॅबिलिटीज बघितल्या, सगळ्या गोष्टी त्यांनी प्रूव्ह करून दाखवल्या. येरागाळ्याचं काम केलं नाही त्यांनी. आपण काय करतो, आपण येरागाळ्याचं काम करतोय, आपण रट्टा मारायचं काम करतोय. ऑनलाईन आहे, जाऊ दे तिकडे, काय तर आपली MCQ एक्झाम आहे, द्यायचं काय तर देऊन झालं. हा हा प्रकार म्हणजे अगदी म्हणजे तुम्हाला काय म्हणतो की तुम्हाला अधोगतीकडे नेणार आहे, तुमचा विनाश करणारी गोष्ट आहे. आपण ठरवायचं की आपला नाश करून घ्यायचा की आपण आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचं. किती दिवस आपण कारण सांगणार की बाबा ऑनलाईन टीचिंग आहे, मग काय करून असं तसं. हे रिझन सांगून उपयोग नाही. कारण नोबडी इज हिअर टू हिअर यू. तुमचं ऐकण्यासाठी कोण नाही आहे इथं. आता कोणाला इच्छा नाही तुमचं ऐकायची. प्रत्येकाला सक्सेस फायनल स्टेज पाहिजे, बरोबर आहे का नाही? त्यामुळे उगीच काय आपलं काय म्हणतो, स्वतःला एवढं आपण प्रोटेक्ट करू नका, इतकं प्रोटेक्ट करू नका स्वतःला. सगळ्या गोष्टी सोडून द्या, टाका सगळं आणि जरासं आउट ऑफ द बाउंड्री जाऊन, आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करा. आउट ऑफ द बॉक्स जाऊन थोडंसं स्वतःहून स्टडी करायचा प्रयत्न करा. एक असं समजा की कोविड हा तुमच्यासाठी प्रॉब्लेम नाहीये, ही अपॉर्च्युनिटी आहे. दिस इज नॉट प्रॉब्लेम फॉर यू, इट इज अपॉर्च्युनिटी फॉर यू. कारण आतापर्यंत लोक वर्गात बसून शिकले, आता मला स्वतःला शिकायचं आहे. स्वतःहून सगळ्या कन्सेप्ट समजून घ्यायचे. नाही समजलं तर मला युट्यूब आहे, मोबाईल आहे. आपण एवढे नशिबान आहात की कोविड पहिले 10-15 वर्षापूर्वी जर आला असता, म्हणजे आम्ही MBSL होतो त्यावेळेस, फार अवघड झाला असतं. का तर तेव्हा ना मोबाईल होता, युट्यूब होतं, ना काय होतं. निदान आज आपल्याकडे युट्यूब, मोबाईल याच्यावरती बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तर आपल्याला मिळू शकतात. पण आपला प्रॉब्लेम काय झालाय माहिती का, आपली इच्छाशक्ती मेली. आपली इच्छाशक्ती काहीच राहिलेली नाही. आपल्याला जगण्याची उमेद राहिली की नाही, हा मोठा प्रश्न राहिला आहे का नाही? इच्छाशक्तीच आपली राहिलेली नाहीये. इच्छाशक्ती नसेल तर मग युट्यूब असू द्या, नाही 100 सोर्सेस असू दे इन्फॉर्मेशनचे, उपयोग काय? म्हणजे अगदी तलाव भरलेला आहे पाणीने, पण ते घोड्यानं ठरवायचं ना पाणी प्यायचं का नाही. खूप तलावात छान पाणी आहे, पण घोडा तिथं नेला, घोडा पाणीच पिणं झाला तर उपयोग काय त्याचा? म्हणजे आमचं काम काय की घोड्याला तलावाजवळ घेऊन जायचं. तलावातलं पाणी किती आहे, चांगलं आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा का नाही ते घोड्यानं ठरवायचं. बरोबर आहे का? ठीक आहे, लक्षात आलं? तर काय जनरली कन्सेप्ट काय आहे ते तुम्हाला सांगितलं. जॉन टेलरला हे लक्षात आलं आणि मग जॉन टेलरने एवढ्यावर थांबले नाही. जॉन टेलरनं भरपूर वेगवेगळे मॉलिक्युलचा स्टडी केला. खूप सारे वेगवेगळ्या मॉलिक्युलचा स्टडी केला आणि त्यांनी सांगितलं की कुठल्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशनमुळं, अनइक्वल डिस्ट्रीब्युशनमुळं कुठल्या प्रकारचं डिस्टॉर्शन होतं. आणि मग त्यासाठी मग त्यांनी इथे एक एक्झाम्पल दिले, ते म्हणजे Cu2+ आयन. हा सेंट्रल मेटल आयन घेतला आणि त्याचे कॉम्प्लेक्सेस स्टडी केली. Cu2+ आयन सेंट्रल मेटल ॲटम घेतला आणि त्याचं ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस स्टडी केले. म्हणजेच काय की ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स वेअर देअर इज अ कॉपर ॲज अ सेंट्रल मेटल आयन. कॉपर हा तिथं सेंट्रल मेटल आयन आहे. Cu2+ आयन हा सेंट्रल मेटल आयन आहे आणि तिथं मग त्यांनी काय केलं, त्या Cu2+ आयनची वेगवेगळे कॉम्प्लेक्स स्टडी केली. आता Cu2+ आयन म्हणजे काय, ही कुठली केस आहे, ते ऍक्च्युअली D9 केस. D9 केस म्हणजे काय हो, देर आर 9 इलेक्ट्रॉन्स. देर आर 9 electrons in the d orbital of the Cu2+. There are 9 electrons in the d orbital of Cu2+. मग त्याने सांगितलं की Cu2+ चे काही कॉम्प्लेक्सेस, ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस हे टेट्रागोनल सारखे आहेत. काही ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस हे कॉम्प्रेस्ड फॉर्म मधले आहेत आणि काही ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस हे जरासं जे नॉर्मल आयडियल आहेत त्याच्यात मिळते जुळते आहेत. म्हणजे अगदी सेम नाही पण जराशी. तर एक सिंपल मी सांगतो की पहिल्यांदा त्यानं 3 प्रकारचे ऑक्टॅहेड्रल डिस्टॉर्शन्स जे आहेत ते ऍक्च्युअली फाउंड केले. 3 म्हणूया, आपण 2 म्हणूया. एक म्हणजे इलॉंगेटेड जॉमेट्री, इलॉंगेटेड, आणि दुसरी काय की कॉम्प्रेस्ड. म्हणजे काही ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स which is compressed one and the octahedral complex which is elongated one, So John and the Taylor found, or they discovered such a 2 different
टाइप्स ऑफ डिस्टॉर्टेड ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस. त्याचे 2 डिफरंट टाइप्स ऑफ डिस्टॉर्टेड ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स. याच्या व्यतिरिक्त खूप सारे त्याच्यामध्ये व्हॅरिएशन्स आहेत, पण मी अगदी बेसिक लेवलला साधं सिंपल जे काय ना तेवढं सांगतो. आणि मग त्याने 3 फॉर्म केले, एक इलॉंगेटेड ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स, एक कॉम्प्रेस्ड ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स आणि दुसरा काय की ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स विच आर हॅव्हिंग अ परफेक्ट जॉमेट्री. आणि मग तिघांमध्ये इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन ऍक्च्युली कसं होतं डी ऑर्बिटलच्या त्याच्याविषयी स्टडी मांडला. ठीक आहे. तर आता आपण काय करूया की आता तुम्हाला हे माहिती आहे की ज्या वेळेस लिगँड्स मेटलकडे अप्रोच होतात, वेन द लिगँड्स आर अप्रोचिंग टुवर्ड्स द मेटल, then there is a splitting of the d orbital of metal ion. Then there is a splitting of the d orbital of metal ion. आता मला सांगा ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स स्प्लिटिंग कसं होतो, हा d ऑर्बिटल मेटल आयन तो स्प्लिट झाल्यानंतर काय होईल, Eg आणि T2G या 2 भागामध्ये स्प्लिट होईल. याच्यातला Eg जो आहे तो कुठं जाईल, वरती जाईल आणि T2 जो आहे तो खालच्या दिशेने स्प्लिट होईल. म्हणजेच काय की Eg ऑर्बिटल म्हणजे काय, dx2y2 आणि dz2 हे 2 ऑर्बिटल वरती जातील आणि dxy dyz आणि dxz, सो these three orbitals will go to the lower energy of the barycenter. हा barycenter म्हणजे ऍव्हरेज एनर्जी लेवल आहे. तर त्याच्या खालच्या बाजूला काय होईल, ते शिफ्ट होतील. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे स्प्लिटिंग होईल. हे T2G चं स्प्लिटिंग असेल आणि हे जे आहे ते Eg चं स्प्लिटिंग आहे. ओके. मग आता ऍक्च्युअली मग तशा प्रकारचं आपण स्प्लिटिंग करूया आणि इलॉंगेटेड कॉम्प्लेक्सेस कधी होतात आणि कॉम्प्रेस्ड कॉम्प्लेक्सेस कधी होतात आणि परफेक्ट जॉमेट्रीचे कॉम्प्लेक्सेस कधी असतात ते थोडंसं आपण इथं डिस्कस करूया. आता पहिल्यांदा आपण काय करूया, स्प्लिटिंग दाखवूया. तो T2G ऑर्बिटल इट इज स्प्लिटेड टू द लोअर एनर्जी लेवल, हे 3 आहेत. आणि Eg ऑर्बिटल इट इज स्प्लिटेड ऍट द हायर एनर्जी लेवल, याच्यामध्ये 2 ऑर्बिटल आहेत. आणि आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन टोटल आपले किती आहेत, देर आर 9 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द Cu2 प्लस आयन कॉम्प्लेक्स केस. ही जी केस आहे याच्यामध्ये D9 केस आहे, बरोबर. तर D9 केस मध्ये मग किती इलेक्ट्रॉन असतील, 9 असतील. 1 2 3 4 5 6 7 8 झाले आणि बरोबर 9th इज हिअर. हे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे बघा T2G आणि Eg मध्ये. हे T2G आहे आणि हे Eg ऑर्बिटल आहे. ह्या दोघांमध्ये काय की अनइक्वल इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन आहे, अनइक्वल इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. 5 मिनिट राहील तर आपण त्याच्यामध्ये डिस्कस करूया. आता बघा इलॉंगेटेड केस मध्ये होतं नक्की काय बघा, वेनेवर द केस इज इलॉंगेटेड वन, म्हणजे ज्यावेळेस कॉम्प्लेक्स हा इलॉंगेटेड असतो तर इलॉंगेटेड कॉम्प्लेक्स मध्ये ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन कसं असतं बघा, सो दॅट विल राईट हिअर. तर इलॉंगेटेड कॉम्प्लेक्स मध्ये काय होतं बघा, हा जो dx आता T2G मध्ये काय काय आहे, dxy dxz आणि dyz, सो these 3 ऑर्बिटल्स आर प्रेझेंट इन द T2G ऑर्बिटल. तर ह्याच्यात काय होतं बघा, त्यात पण परत स्प्लिटिंग होतं आणि स्प्लिटिंग होऊन काय होतं, dxz आणि dyz हा खाली जातो, dxz आणि dyz हा खाली जातो आणि dxy हा ऑर्बिटल जो आहे तो वरती येतो. म्हणजे इथं काय असेल, हा dxz आणि dyz आणि हा dxy. ठीक आहे. याच्यामध्ये आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फिल करूया. आता इथं काय असेल, 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. 6 इलेक्ट्रॉन्स आर हिअर. ठीक आहे. सो लॅटर ऑन आता वरचा जो ऑर्बिटल तो म्हणजे इझी ऑर्बिटल. नेक्स्ट ऑर्बिटल जे आहे ना ते काय इझी ऑर्बिटल आहे. तर इझी ऑर्बिटल मध्ये काय होतं बघा, सो वेन द इझी ऑर्बिटल विल गेट स्प्लिट, तर याच्यामध्ये पण काय होतं, dz2 आणि dx2y2 हे 2 ऑर्बिटल जे आहेत ते परत काय होतात की स्प्लिट होतात, dz2 आणि dx2y2. ओके. ह्याच्यातला जो हा आहे तो काय की dz2 आहे आणि हा dx2y2. आता तुम्ही म्हणणार हा वर का घेतला, हा खाली का घेतला, वी कुड गिव्ह द रिझन फॉर दिस, देऊया आपण त्याला रिझन, काय हरकत नाही. ठीक आहे. तर हे इलेक्ट्रॉन फिलअप केले. टोटल इलेक्ट्रॉन किती झाले बघा, 2 4 6 8 आणि 9 इलेक्ट्रॉन झाले. आता हा कॉम्प्लेक्स हा इलॉंगेटेड केस मधला आहे. दिस कॉम्प्लेक्स इज इन द इलॉंगेटेड केस. आता हा ऍक्च्युअली बघा ही अशी जॉमेट्री कधी असेल बघा, whenever there is a perfect octahedral geometry, then there is only splitting of the 2 parts. One T2G, all the T2G orbitals will be at the equal energy level, and another part is the Eg orbitals. आणि ते दोघं Eg ऑर्बिटल हे दोन्ही इक्वली एनर्जी लेवल, म्हणजे हे डिजनरेट स्टेट दोघं आणि हेही दोघं डिजनरेट स्टेट असं असेल. हे काय, हे परफेक्ट ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री. इलॉंगेटेड मध्ये काय होईल, हे स्प्लिट होईल परत, dxy dz dxz आणि dyz एकत्र येईल आणि dxy हे थोडंसं हायर एनर्जी लेवलला जाईल, dz2 अजून थोडंसं हायर एनर्जी लेवल जाईल आणि dx2y2 त्याच्याही फक्त वरती जाईल. तुम्ही म्हणणार हे असं कसं एनर्जी लेवल अरेंज झाल्या, हे उलट सुलट का झालं नाही, तर त्यासाठी तुम्हाला लिगँड्स कुठल्या दिशेने ते ऍक्च्युअली सेंटर मेटल आयन कडे येतात ते कळलं पाहिजे. त्यासाठी मी
पहिल्यांदा टॉपिक मध्ये जो काही पार्ट शिकवलाय, तर आता बघा dx to y2 ऑर्बिटल ऍक्च्युली कशा आहेत, तर मला पाठीमागे जाता येणार नाही, तुम्हाला सांगतो ऍक्च्युली. बघा ऍक्सिस बघा काय, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस आहे, बरोबर. एक्स वाय आणि झेड ऍक्सिस. आणि ऑर्बिटल कसे आहेत, याच्यावरती आहेत, हे असे ऑर्बिटल आहेत ऍक्च्युली, बरोबर. आणि लेगॅन्ड्स काय इकडून येत आहेत, बरोबर. आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी बघा, आता तुम्ही कुठे जास्त आहे, इकडच्या भागामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, बरोबर. आता डीएक्स झेड आणि डीवाय झेड हे लोअर एनर्जी लेवलला का गेलं, तर डीएक्स झेड आणि डीवाय झेड म्हणजे ह्या दोनच्या मध्ये इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी आहे, त्यामुळे इथं एवढे इंटरॅक्शन जास्त होत नाही, त्यामुळे तिथं स्प्लिटिंग होताना लोअर एनर्जी लेवलला स्प्लिटिंग होतं. डीएक्स वाय काय की ऍक्च्युली हा प्लेन मध्ये आहे, त्यामुळे इथं येणारे लिगॅंड जो आहे तो या आणि या ऑर्बिटलला थोडाफार इंटरॅक्ट बऱ्यापैकी होतो, आणि त्याच्यामुळे त्याचं स्प्लिटिंग थोडं हायर एनर्जी लेवल होतं. त्यानंतर डीजे2 ऑर्बिटल काय की इकडून येणारे लिगॅंड. आता इकडून येणारे लिगॅंड हे ऑर्बिटल थोडंसं इलॉंगेटेड आहे, आणि त्यामुळे तिकडून येणारे जे लिगॅंड्स आहेत, तर ते लिगॅंड्स कसे आहेत की ऍक्च्युली इंटरॅक्ट होत आहेत, पण थोडंसं कमी होत आहेत. का कमी होत आहेत, तर इथं या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स 2 आहेत, आणि 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळे काय होतं की ते स्क्रीन करतं. म्हणजे थोडक्यात काय की आतला जो CO2+ आहे, याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे त्याला ते ऍक्च्युली कव्हर करतं, आणि त्याच्यामुळे तो इंटरॅक्ट होऊ देत नाही मेटल आयनला जास्त, आणि त्याच्यामुळे तो थोडासा कमी एनर्जी लेवल स्प्लिट होतो. आणि dx to y2 हे जे ऑर्बिटल आहेत ते लिगॅंड बरोबर जास्त इंटरॅक्ट होतात, कारण का, तर लिगॅंड याच डायरेक्शनने येतात इकडून असे, आणि हे ऑर्बिटल पण त्याच डायरेक्शन आहेत, त्याच्यामुळे काय की देयर इज व्हेरी स्ट्रॉंग इंटरॅक्शन बिटवीन द dxy orbitals and dx to y2 orbitals and the ligand, आणि त्याच्यामुळे तिथं स्प्लिटिंग जास्त होत, आणि त्याच्यामुळे काय हे थोडंसं वरती गेले, का तर इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एकच आहे या ऑर्बिटल मध्ये, आणि स्क्रीनिंग जास्त झालेलं नाही, त्यामुळं लिगॅंड जास्तीत जास्त मेटल आयन पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. इथं झेड ऍक्सिस वरती लिगॅंड मेटल आयन पर्यंत जास्तीत जास्त का पोहोचत नाही, तर 2 इलेक्ट्रॉन असे बाजूला उभा राहिले तलवार घेऊन, बरोबर आहे की नाही, आणि ते प्रोटेक्ट करतात, ते लिगॅंडला जवळ येऊ देत नाही, आणि त्याच्यामुळे त्याची इंटरॅक्शन कमी, आणि म्हणून हे थोडंसं कमी आहे. लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे काय होतं बघा, एक वाय झेड ऍक्सिस वरचे जे लिगॅंड्स आहेत ते दूरच राहतात, असे एक्स ऍक्सिस वरचे लिगॅंड असे मेटलच्या जवळ येतात, आणि त्यामुळे कॉम्प्लेक्स हा असा इलॉंगेटेड दिसतो. म्हणजे तुमचं जे स्ट्रक्चर आहे, so the structure will be just like this. Okay, the structure will be just like this. तर तुमचं हे स्ट्रक्चर जे आहे असं इलॉंगेटेड दिसेल. हा जो कॉम्प्लेक्स आहे, मला बऱ्यापैकी काढता आला नाही, पण ठीक आहे, अशा पद्धतीने हा जो कॉम्प्लेक्स आहे तो इलॉंगेटेड असा लांब झालेला दिसेल. ठीक आहे, तो राहिलेला जो पार्ट आहे, द नेक्स्ट पार्ट विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. पुढच्या आठवड्यामध्ये आपला हा टॉपिक पूर्णपणे संपेल, याच्यात कुठलाही पॉईंट शिल्लक राहिलेला नसणार आहे. ओके, ऑलमोस्ट तुमचं सगळं कव्हर झालंय. हे डिस्कशन मी एक्स्ट्रा आपलं तुम्हाला कन्सेप्ट समजावं म्हणून घेतो. ठीक आहे, ऑलमोस्ट आपला सगळा जो पार्ट आहे तो ऑलरेडी कव्हर झालेला. आपण आता कॉम्प्रेस्ड जॉमेट्रीमध्ये काय होते तेवढं बघूया नेक्स्ट लेक्चरला. आता तत्पूर्वी एवढा अभ्यास करा. रिक्वेस्ट आहे, परत एकदा व्हिडिओ बघा, मी युट्यूबला टाकतोय व्हिडिओ. तुम्ही व्हिडिओ जर बघितले तर पुढच्या लेक्चरला तुम्हाला अडचण येणार नाही. शक्यतो काय करायचं, उद्या लेक्चर आहे म्हणजे आज व्हिडिओ बघून ठेवायची, जेणेकरून पुढच्या लेक्चरची लिंक जी आहे ती लागते. ओके, we have less than 1 minute. If you have any questions, any doubt, you may ask your question. Session is open for the discussion. Okay, thank you.